नमस्कार. तर मी आहे मराठी सास स्टुडिओची ओनर साक्षी काकडे. खास तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे चंद्रानथ. आपल्याला साडीवर वेअर करायला अगदी सोपी आणि सुंदर आणि स्मॉल अशी. सो चला मग स्टेप बाय स्टेप ह्याचा आपण ट्युटोरियल बघूया. सर्वप्रथम लागणारं मटेरियल म्हणजे गेज, नोज प्लायर कटर, चंद्रा, गोल्डन घुंगरू, मग 0.3 mm ची वायर. मग आता सगळ्यात पहिल्यांदा नोज प्लायरने आपल्याला लूप करून घ्यायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय तशा पद्धतीने आपल्याला असा राऊंड करून घ्यायचा आहे. एकदा राऊंड करून झालं की पुन्हा दुसऱ्यांदाही राऊंड करून घ्यायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे लूप तयार होतो. त्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, मी ही जी 20ची गेज घेतलेली आहे, आपल्याला थोडा चंद्राच्या आकाराने राऊंड करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला तो चंद्रा परफेक्टली बसेल. आणि लूप काय करायचा आहे, अशा पद्धतीने थोडा बाहेरच्या साईडला करून घ्यायचा आहे. मग आपल्याला 0.3 mm ची वायर कट करून घ्यायची आहे. आपल्याला जेवढी लागते तेवढी आपण कट करून घेणार आहोत. कट करून झाली की आपल्याला आता 20 गेजला ती तार राऊंडपणे 3 ते 4 वेळा गुंडाळून घ्यायची आहे. गुंडाळून झाली की आपण जी थोडी उरलेली तार आहे ना, ती कट करून घ्यायची आहे, म्हणजे टोचायला नको. त्यानंतर ना आपल्याला नोज प्लेयरच्या साह्याने लूप खालच्या साईडला टर्न करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. मग आपण घेणार आहोत चंद्रा. आता चंद्राला कसं अटॅच करायचं, पहिल्यांदा चंद्रा घ्यायचा, त्याला लावून बघायचा असा परफेक्टली राऊंड बसतोय का. जर बसत नसेल तर हाताने आपण त्याला परत अजून थोडं राऊंड करून घ्यायचं आहे. मग 0.3 mm च्या वायरमध्ये तो चंद्रा टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. चंद्रा टाकून झाला की मग आपल्याला 0.3 mm च्या वायरने असं पॅक करत जायचंय, म्हणजे ते घट्ट बसेल चंद्रा. मग आता आपल्याला घुंगरू लावून घ्यायचे. तर घुंगरू कसे लावायचे, तर आपल्याला काय करायचंय, खालच्या साईडला वायर घेऊन, म्हणजे 0.3 mm ची वायर घेऊन त्यामध्ये थोडे थोडे करून घुंगरू टाकायचे आहेत, गोल्डन घुंगरू. चंद्राला राऊंड बसेल इतके आपल्याला घुंगरू टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने आपले घुंगरू टाकून झालेले आहेत. मग आपल्याला बरोबर त्या चंद्राला कव्हरअप करून राऊंड करून वरच्या साईडला 0.3 mm ची वायर आपल्याला राऊंड करून घ्यायची आहे, म्हणजे ते घुंगरू पॅक होतील. त्यानंतर ना आपल्याला घुंगरूला पण पॅक करून घ्यायचं आहे प्रॉपरली. तर घुंगरूला कसं पॅक करायचं, जशा टाईपमध्ये आपण चंद्राला पॅक केलं होतं तशाच टाईपमध्ये 0.3 mm च्या वायरनी आपण त्याला पॅक करणार आहोत. घुंगरू पॅक करून झालं की आपल्याला काय करायचं आहे, जी उरलेली तार आहे 0.3 mm ची वायर, ती कट करून टाकायची आहे. मग आपल्याला थोडा राऊंड शेप द्यायचा आहे त्या तारेला अशा पद्धतीने, जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा पद्धतीने. मग आपल्याला नोज प्लेयरच्या साह्याने मागच्या साईडला ती तार टर्न करून घ्यायची आहे, म्हणजे गेज टर्न करून घ्यायची आहे आणि थोडी तार ठेवून बाकीची उरलेली कट करून घ्यायची आहे. आता आपल्याला त्याचाही लूप करायचा आहे. सो पहिल्यांदा जसा लूप केला होता सेम तशाच पद्धतीने आपल्याला लूप करायचा आहे. पॉइंटला पकडून एक राऊंड करायचा आहे, मग परत दुसरा राऊंड करून घ्यायचा आहे.
मग दोन्ही साईडचे लूप एकमेकांना समोर करून घ्यायचे आहेत, म्हणजे ती नथ नाकात बसताना परफेक्टली बसते. सो अशा पद्धतीने आपली चंद्रा नथ ही तयार झालेली आहे. बघू शकता किती सिंपल आणि युनिक वाटते आणि वेअर केल्यावर तर अगदी सुंदर वाटते. सो तुम्हाला हा ट्युटोरियल कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणता ट्युटोरियल हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी नेक्स्ट ट्युटोरियल तो लवकरात लवकर घेऊन यायचा प्रयत्न करेल. आणि हा व्हिडिओ सगळ्यांना सेव्ह करा आणि आत्तासाठी बाय.